मालवण बॉयज आणि त्यांच्या विरुद्ध गॅलेक्सी जोगेश्वरी मध्ये सामना रंगेल आणि मॅचला सुरुवात होईल. प्रत्यक्षामध्ये ऐकूया आवाज तेजस यांचा. धन्यवाद. हॅलो हॅलो. नक्कीच धन्यवाद प्रथमेश. आपण सर्वांनी नक्कीच मागची मॅच आणि मागची लढत आपण पाहिली. कुठेतरी मात्र चांगल्या सेकंड इनिंगला सुरुवात झालेली साई गुरु कल्याण संघाची. पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप चांगली बॉलिंग केली आणि कुठेतरी मात्र विकेट देखील गेल्या होत्या. टीम मालवण बॉईज या संघाच्या विकेट देखील गेल्या होत्या. त्यानंतर कुठेतरी मात्र मिडल ऑर्डर सांभाळले तिकडे जतीनने दाखवून दिलं. काय फ्लिक शॉट मारले, नक्कीच तारीफ करावी लागतील त्या शॉटची. अगदीच अनदेखे असे नजर देखणे शॉट होते आणि नक्कीच मॅच जिंकवली आपल्या बॅटिंगने आज जतीनने. नक्कीच संघाला देखील सेमीफायनल मॅचला आता आपण सुरुवात करणार आहोत. एका बाजूला मालवण बॉईज त्यांच्या विरुद्ध गॅलेक्सी बॉईजने देखील आपल्या गोलंदाजीवरती मॅच जिंकवली आहे आणि नक्कीच फलंदाजी करून मात्र आता सेमीफायनलमध्ये दाखल झाले ते म्हणजे मालवण बॉईज. पाहूया कोणाची लढत कोणाला मात्र इकडे सामोरे जाईल आणि नक्कीच कोण या मॅचमधून जिंकून फायनलमध्ये धडाकेबाज प्रवेश करेल. विनंती असेल गॅलेक्सी बॉईज संघ प्लीज आपला एक प्रतिनिधी प्लीज मंचावरती पाठवा. गॅलेक्सी बॉईज रिक्वेस्टिंग यू टू प्लीज सेंड अ प्लेयर एट द स्टेज. ओके, स्ट्राईक एंड वरती फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर अभिषेक पहिला बॉल खेळत असताना इकडे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला, त्याबद्दल मात्र 1 रन मिळते. दुसरा बॉल गोलंदाजी मार्कवरती प्रणय आहेत. नक्कीच एकच ऍक्शन आहे आणि त्या एका ऍक्शन मध्ये मात्र आपल्याला 2 रन बघायला मिळतात. इकडे मात्र पंचांनी आपला हात वरती केला आणि अभिषेकला मात्र इकडे विकेट दिला गेलाय आणि रिव्ह्यू घेतला गेलाय बॅट्समनने. पाहूया बॅट्समन रिव्ह्यू आहे, थर्ड अंपायर चेक करतील. बाहेरून कोणी आवाज देऊ नका. बघा, बाहेरून जर आवाज दिला तर नक्कीच रिव्ह्यू देता येणार नाहीये. बॅटिंग टीम जी असणार आहे त्यांना रिक्वेस्ट करतो, आपण जर बाहेरून आवाज दिला तर रिव्ह्यू घेता येणार नाही आपल्याला. मॅचकडे आपण पाहिलं तर पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळला. तिकडे मात्र बॅटची हलकीशी कड आणि तिकडे मात्र एक सिंगल रन आला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला त्याबद्दल. आणि या बॉलवरती मात्र खूप चांगला तिकडे बॅट्समनला बीट केला बॉलरने आणि यष्टीरक्षच्या हातामध्ये बॉल गेला आणि तिकडे मात्र सुंदर किपिंग इकडे मात्र करण पाटील KP यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि पंचांनी देखील अगदी क्लोज क्षण होते, तिकडे मात्र पंचांनी आपला हात वरती केला आणि बॅट्समनने देखील रिव्ह्यू घेतला. पाहूया रिव्ह्यू कोणाच्या बाजूने जातो. बॅट्समनच्या बाजूला रिव्ह्यू जातो का, आणि जर रिव्ह्यू जर इकडे बॅट्समनने गमावला तर यानंतर त्यांच्या टीमला मात्र कोणताही रिव्ह्यू घेता येणार नाहीये.
आणि इकडे मात्र बॅट्समनला आउट दिलं जात आहे. एक मोठा धक्का बसतोय टीम नक्कीच पंचांनी आपला निर्णय कळवलेला आहे. फलंदाज बाद आहे. रिव्ह्यू घेतल्यानंतर देखील पंचांनी थर्ड अंपायरकडे चेक केली, मागणी केली आणि त्यानंतर देखील थर्ड अंपायरने आपला निर्णय कळवला. बॅट्समन आउट आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत येत आहेत. साहिर पाहूया जबाबदारी असणार आहे कुठेतरी. मात्र अभिषेकची विकेट मात्र खूप महत्त्वपूर्ण विकेट होती. पहिल्या 2 मॅचमध्ये पाहिलं तर अभिषेकने दमदार बॅटिंग केली आणि एका मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील अभिषेकला मिळालं. तब्बल एका मॅचमध्ये अभिषेकने 4 ते 5 चौकार मारून आपल्या संघाला जिंकून दिलं. पाहुणी या मॅचमध्ये कुठेतरी मात्र अर्ली विकेट भेटली त्याची. नक्कीच तारीफ करावी लागेल प्रणयची. प्रणयच्या नक्कीच बॉलमध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल कोणत्या दिशेने जाईल हे बॅट्समनला कळतच नाही. एका ॲक्शनमध्ये दोन्ही टर्न प्रणय टाकतो, त्यामुळे कोणालाच कळत नाही. त्यामुळे फलंदाज बाद होतोय. 2 चेंडू 1 धाव आणि 1 गडी बाद टीम गॅलेक्सी बॉईज जोगेश्वरी संघाचा. पाहूया पुढचा बॉल. हा बॉल देखील पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर कुठेतरी समजू आला नाहीये, परंतु कीपर देखील बीट होतोय. पंच घोषित करतायत वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळते तिकडे. यावेळेस पंच गेलाय ऑफसाईडच्या दिशेने. रनआउटचा चान्स आणि तिकडे पाहिलं तर क्लोज कॉल आणि नक्कीच येस सर असं म्हणतायत आमचे अंपायर मिलिंद पाचारने सर. नक्कीच डिसिजन दिलाय पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा धावचूकच्या स्वरूपात आणखीन एका फलंदाजाला माघारी जावं लागेल. नवीन बॅट्समन वैभव मैदानाच्या आत येतोय. वारंवार इकडे पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गमावले आहेत आता टीम आणि इकडे मात्र बॅटचा फेस खोलला आणि तिकडे मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. कुठेतरी मात्र आता वारंवार विकेट चालले आहेत टीम स्वप्नील देखील आपला पहिला बॉल खेळत असताना मात्र बॅटचा फेस त्यांनी पूर्ण प्रकारे खोलला आणि तिकडे मात्र थेट मैदानाच्या बाहेर बॉल गेला. तिकडे मात्र फलंदाजाला पुन्हा एकदा मैदान सोडावं लागेल. नवीन बॅट्समन आता येतोय स्ट्राईक वरती. नवीन बॅट्समन आसिम
सामना करतील प्रणयचा. प्रणयने मात्र खूप सुंदर गोलंदाजी केली आहे आणि इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा बीट केलं आहे फलंदाजांना. क्या बात आहे. नक्कीच वेग देखील आहे, चांगली ॲक्शन देखील आहे, चांगले टर्न देखील आहेत, अचूक टप्पे देखील आहेत प्रणयकडे. तोडच नाही आहे प्रणयच्या ओव्हरला बॉलिंगला. आपण सर्वांनी मागच्या वर्षी आणि इकडे मात्र मिसफिल्ड होते. सचिनजी राणे यांच्याकडनं मात्र मिसफिल्ड झाली आणि त्या मिसफिल्डच्या मार्फतून मात्र 4 धावा इकडे मात्र खर्च केले गेले आहेत. नक्कीच आपण म्हणत होतो सर्वांनी मागच्या वर्षी वायकट्टाची ती फायनल मॅच पाहिलीच असेल आणि त्या फायनल मॅचमध्ये प्रणयची जी मेडन ओव्हर तुम्ही पाहिलीच असेल. नक्कीच काय ओव्हर होते, असा बॉलर होणे नाही. नक्कीच फायनल मॅचसारख्या वायकट्ट्यासारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये मधील फायनल मॅचमध्ये प्रणयने मेडन ओव्हर टाकली आहे आणि आज देखील खूप चांगला परफॉर्मन्स याचा राहिला आहे. पहिल्या मॅचमध्ये येता आलं नाही, परंतु मागच्या मॅचमध्ये आणि या मॅचमध्ये कमदार बॉलिंग केली आणि इकडे देखील पाहिलं तर फिल्डिंगच्या चुकीमुळे मात्र 4 रन तिकडे मिळालेत. आनंद लोके नवीन गोलंदाजी मार्गवरती त्यांना आमंत्रित केलं जाते दुसऱ्या षटकासाठी. स्ट्राईक एंडवरती फलंदाज वैभव. इकडे मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच आनंद देखील एक चांगले ऑलराऊंडर आहेत. बॅटिंग असो बॉलिंग असो खूप चांगली ऑलराऊंड परफॉर्मन्स, नेहमीच आपल्या ऑलराऊंड परफॉर्मन्स त्यांचा दबदबा राहिला आहे. इकडे मात्र बॅटची कड आणि पुन्हा एकदा यापुढे सिंगल रन मिळेल. धावफलक 1ने वर जाईल. पाहिलं तर धावसंख्या झाली आहे ती 7 धावा झाल्यात. नक्कीच चौकाराने कुठेतरी मदत केली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौकार येणं गरजेचं असतं, त्यामुळे इकडे मात्र 7 धावा झाल्या आहेत धावफलकावरती. 3 गडी बाद 7 धावा आणि यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज बाद आहे. वाईट चेंडू होता, परंतु वाईट चेंडूवरती आणखीन एक विकेट इकडे मात्र आनंदने यावेळेस विकेट घेतली आहे. खूप सुंदर गोलंदाजीचा प्रकार आपल्याला दाखवतो तिकडे. मालवण बॉईज संघाचे हे गोलंदाज नवीन बॅट्समन जयेश बॅटिंगसाठी येत आहेत. पुढचा बॉल नवीन बॅट्समन आले जयेश आणि इकडे मात्र टॅप केला गेला, थेट हातात जातोय जतीनचा. कुठेतरी मात्र आता 1-1 धाब्याने मात्र धावफलक पुढे न्यायचा प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. हॅलो रन झाले धावफलकावरती 8 आणि हा बॉल देखील डॉट बॉल होतोय. नक्कीच निर्धाव चेंडू खूप टाकले आहेत यावेळेस आनंदने. शेवटचा चेंडू दुसऱ्या वरचा, हाही बॉल कळला नाहीये आणि तिकडे पाहिलं तर रिव्ह्यू घेतलाय अंपायर्सने. पाहूया काय निर्णय असेल थर्ड अंपायरचा. बॅट्समनने मुद्दामून बॉल नेला का तो पळताना बॅटला बॉल लागला. नक्कीच थर्ड अंपायर आपला डिसिजन देतील तिकडे. षटक संपलंय. पाहूया षटकानंतर या बॉलला रनआउट दिला जातोय का एक सिंगल रन कंप्लीट केली जाते.
आणि नक्कीच थर्ड अंपायरचा निर्णय इकडे कळवला आहे थर्ड अंपायरने. फलंदाज यावेळेस बाद होतोय आणि धावफलकावरती धावसंख्या पाहिली तर 9 धावा झाल्या आहेत धावफलकावरती. पंचांनी आपला निर्णय कळवला आहे. नक्कीच पंचांनी आऊट दिलेला आहे. जयेशला मात्र इकडे माघारी जावं लागतंय. नवीन बॅट्समॅनला मैदानात यावं लागेल. नाही नाही नॉन स्ट्रायकर एंडला नवीन बॅट्समन येतोय चैतन्य. नक्कीच 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 9. गोलंदाजी मार्कवरती रितेश गव्हाणे आणि इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा स्वीपचा फटका खेळण्यासाठी इकडे मात्र फलंदाज गेले होते परंतु तिकडे आणखीन एक विकेट गमावतायत. वैभव मात्र यावेळेस माघारी जाईल. अगदी सोप्या पद्धतीने मात्र बॉलिंग करतायत इकडे टीम मालवण बॉईजचे खेळाडू आणि रन्स कुठेतरी मात्र स्कोअरबोर्डवरती येत नाही आहेत, थांबले गेले आहेत. पहिल्या बॉलवरती देखील थँक्यू डीजे. नक्कीच विकेट आलाय पहिल्या बॉलवरती आणि इकडे पाहिली तर हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि तिकडे आणखीन एक फलंदाजाला मात्र माघारी जावं लागेल. आणि आता मॅचचं समीकरण पाहिलं तर 7 गडी बाद झाल्यात टीम गॅलेक्सी बॉईज संघाचे. आणखीन 2 विकेट शिल्लक आहेत. धावा त्या झाल्यात धावफलकावरती त्या फक्त आणि फक्त 9. पुढचा बॉल देखील हा बॉल वाईड आहे. नक्कीच पंच आपले दोन्ही हात समांतर करतायत. वाईड चेंडू इकडे मात्र घोषणा करतायत. पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक आहेत यावेळेस. पुन्हा एकदा आणखीन एकदा डॉट बॉल. खूप सुंदर गोलंदाजी इकडे मात्र रितेश करतायत. रितेशच्या ओव्हरमध्ये मात्र इकडे मात्र आपला षटक संपवतील रितेश. नक्कीच खूप सुंदर गोलंदाजी तिकडे केली. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली या ओव्हरमध्ये. ती देखील वाईडमध्ये आली आहे. नवीन गोलंदाज सॅम्युएल कॉम्बेन. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा झाल्यात. नवीन बॉलर नक्कीच आमंत्रित केलं गेलं आहे सॅम्युएल. आणि इकडे पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्यासाठी गेले होते चैतन्य. पुन्हा एकदा डॉट बॉल होतोय. नक्कीच कुठेतरी मात्र आता डॉट बॉल आणि डॉट बॉल दिसत आहेत आपल्याला मैदानाच्या आत. हा बॉल देखील पंच केला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे सचिन राणे यांचं. नक्कीच एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणू शकतो तुम्ही त्यांना. नक्कीच मुंबई क्रिकेट आणि मुंबई क्रिकेटमध्ये बॉक्स क्रिकेटची जोडली गेलेली एक नाळ सचिनजी राणे यांची खूप मोठी आहे. नक्कीच कित्येक वर्ष असल्फा संघाची कर्णधारपद त्यांनी आपलं राबवलं. आणि इकडे पाहिलं तर चेंडूरचा चित्ता तिकडे मात्र आपण पाहिलं कशा प्रकारे त्याने आपल्या बॉडीला स्ट्रेच केलं, काय डाय मारली, परंतु कॅच घेता आली नाही आहे. कुठेतरी मात्र कॅच निसटली हातातून. या बॉलवरती एक सिंगल रन आला आहे. जरूर
धावफलक 2ने वाढेल, इकडे मात्र 1ने वाढेल आणि हा बॉल देखील विकेट येतोय. चैतन्याला मागे जावं लागेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत येतोय तो मंथन. धावफलकावरती धावसंख्या फक्त आणि फक्त 12 आणि हा डेड बॉल आहे. ओके, शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती खूप चांगला फटका आहे आणि तिकडे 1 रन मिळेल. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या खेळानंतर पाहिलं तर फक्त आणि फक्त 13 रन्स आहेत धावफलकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी टीम वालवन बॉईजला 14 धावांची गरज आहे. खूप चांगली बॉलिंग म्हणावी लागेल प्रणयची, त्यानंतर आनंदची, त्यानंतर रितेशची आणि त्यानंतर आता कुठेतरी सॅम्युअलने देखील आपली अर्ध्या ओव्हरमध्ये विकेट माफ करा ओके. नक्कीच यानंतर होणारी मॅच म्हणजेच इंटर अलॉटमधली फायनल मॅच अनुप 11 विरुद्ध जय 11 दोन्ही संघांनी मात्र तयार राहायचं आहे. नक्कीच यानंतरची फायनल मॅच आणि ही देखील आपण सेमीफायनल मॅच पाहिली तर 14 धावांची गरज आहे आता टीम मालवण बॉईज संघाला. खूप सुंदर पद्धतीने इकडे मात्र गोलंदाजी केली टीम मालवण बॉईज संघाने आणि आता गोलंदाजी चांगली करण्याची वेळ आली ती म्हणजे गॅलेक्सी बॉईज या संघावरती. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी या मॅचमध्ये गॅलेक्सी बॉईज करतील. गोलंदाजी मार्गवरती आमंत्रित केलंय चैतन्यला. पहिला बॉल चैतन्याचा आणि इकडे मात्र चांगला फटका आणि पहिल्या बॉलवरती मात्र आक्रमण केलंय तिकडे कुणालने आणि नक्कीच 4 धावांनी मात्र इकडे धावफलकाला सुरुवात होते. श्री गणेशा झालाय चौकाराने. धन्यवाद डीजे. नक्कीच दमदार सुरुवात इकडे कुणालकडून. पुन्हा एकदा यावेळेस वेगाने बीट केलंय. चैतन्याला देखील माहिती आहे नक्कीच ब्लॉक होलमध्ये आता सगळे चेंडू टाकावे लागतील. डॉट आणि डॉट आणि डॉट चेंडू फक्त टाकावे लागतील. पाहूया पुढचा बॉल चैतन्याचा कुणालसाठी. हा बॉल देखील कुणालचा फ्लिक शॉट खूप जमदार होता परंतु तिकडे साईरने खूप सुंदर पद्धतीने तिकडे बॉल अडवला. 3 चेंडू 4 धावा झाल्या आहेत धावफलकावरती. हा बॉल देखील चांगला आहे. रनआउटचा चान्स आहे आणि तिकडे मात्र क्लोज कॉल असणार आहे आणि मात्र पंचांनी इकडे मात्र रिव्ह्यू घेतला आहे. नक्कीच फलंदाज बाद होत आहेत रोहन साळुंके इकडे. नक्कीच नवीन फलंदाज आनंद लोके मैदानाच्या आत येत आहेत. धावफलकावरती आपण धावसंख्या पाहिली तर 4 चेंडू 4 धावा झाल्या आहेत. 1 गडी बाद झाला इकडे मालवण संघाचा. आनंद नवीन बॅट्समन आहे. पाहूया कशा प्रकारे आता 10 रन पुढचे डिफेंड करतील इकडे टीम गॅलेक्सी बॉईज जोगेश्वरी. स्लोवर 1चा प्रयोग आणि तिकडे पुन्हा एकदा साहिरची चांगली फिल्डिंग.
1 रन मिळतो या बॉलवरती. पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू. कुणाल पुन्हा एकदा स्ट्राईकला. यावेळेस पुन्हा एकदा वेगाने तिकडे बीट केलं आणि पाहिलं तर 22च्या स्वरूपात 4 धावा मिळत आहेत. नक्कीच कीपर देखील बीट झाले तिकडे आणि थेट बॉल इकडे तिकडे लागून मात्र आउटफील्ड खराब असल्यामुळे 4 धावा तिकडे मिळतील. नऊ धावा झाल्यात. जिंकण्यासाठी आणखीन 5 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती आमंत्रित केलं जात आहे शुभम यांना. इकडे मात्र शुभमचा पहिला चेंडू देखील ब्लॉक होलमध्ये. पाहूया 5 रन आता शिल्लक आहेत. 5 रन कशा प्रकारे डिफेंड करता येत आहेत का. पुन्हा एकदा वेगाने मात्र टाकलेला हा बॉल आणि नक्कीच पंच आपला निर्णय कळवत आहे तिकडे आमच्याजवळ. वाईट बॉलची घोषणा होते. मुंबईकर चषकमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. कैलासवासी श्री मनीष खडपे यांच्या स्मरणार्थ आज आयोजित केली गेलेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट विशेष करून मुंबईकर 9 आणि त्यांचे सर्व ग्रुप यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य टुर्नामेंट ऑर्गनाईज केली गेली आहे. कालपासून आपण सर्व या टुर्नामेंटचा आनंद घेतो आहे. नक्कीच कित्येक काटेची लढत आपण या मैदानावरती पाहिल्या आणि मुंबईचे मोठमोठे संघांनी मात्र या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आणि इकडे मात्र पुन्हा एकदा पंच कॉल देत आहेत 9 बॉलचा. 13 धावा झाल्यात जिंकण्यास, माफ करा 12 धावा झाल्यात आणि ही 13वी धाव. आणि नक्कीच जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. 13 धावा झाल्यात आणि पुन्हा एकदा 9 बॉल. वेग चांगला होता पण टप्पा अचूक नव्हता, त्यामुळे मात्र इकडे विकेट मिळणार नाही आहे. 9 बॉलची घोषणा पंच करत आहेत. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 रनची गरज आहे. आणि यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल होतोय. आणि इकडे यावेळेस पाहिलं तर दांडी गोल होत्या. फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज सॅम्युअल आलाय. 1 रनची गरज असताना, मागे देखील 1 रनची गरज असताना आलेले. आणि पहा काहीतरी वेगळं करायला प्रयत्न केला तिकडे. डॉट बॉल होतोय. नक्कीच 2 षटक संपलेत आणि जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 1 धावाची गरज आहे. बॉलर नक्कीच आमंत्रित केलं गेलं आहे मंथनला. आणि इकडे मात्र वाईट बॉल आणि टीम मालवण बॉयज देखील